नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती आरोग्य विभागामध्ये भरती निघालेली आहे. तर आता ही जी भरती आहे ती कोणत्या पदासाठी होणार आहे, यासाठी एकूण एकत्रित जागा किती आहेत, पात्रता काय मागितलेली आहे, फीस किती असणार आहे, या संपूर्ण गोष्टीची आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील. तर मित्रांनो, आपल्याला माहित असेल की राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM अंतर्गत ही भरती केली जाणार आहे आणि या भरतीमध्ये 11 महिन्यांचा करारावर तुमची भरती प्रक्रिया राबवली जात असते. कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर ही पदभरती केली जात असते आणि या भरतीकरिता खालील तक्त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर आता एकूण या ठिकाणी 9 संवर्गातील पदे आहेत. स्टाफ नर्स आहे, मेडिकल ऑफिसर आहे, मेल, फिमेल, त्यानंतर लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट आणि काउन्सिलर या पदांकरिता मुलाखत दिनांक तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, आवेदन शुल्क इत्यादी बाबत सविस्तर जाहिरात माहिती zpamravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर आता या जाहिरातीतील पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी जे पत्ता आहे तो आहे रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इरविन चौक, अमरावती या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत. आणि ही जी जाहिरात आहे मित्रांनो, जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आता बघूया मित्रांनो, या देण्यात आलेल्या पदांबाबतीत पात्रता, एकत्रित मानधन आणि जागेचं विवरण कशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, स्टाफ नर्स पदाच्या 124 जागा आहेत आणि या 124 जागांसाठी प्लेस ऑफ पोस्टिंग या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पात्रता मागितलेली आहे BSc नर्सिंग, GNM विथ नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र मागितलेलं आहे. कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागेचं विवरण देण्यात आले आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. यासाठी एकत्रित मानधन 20,000 रुपये प्रतिमाह असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे MO आयुष UG. यासाठी देखील नेम ऑफ पोस्ट, नेम ऑफ प्रोग्राम आणि नंबर ऑफ पोस्ट अशा पद्धतीनं कॉलम्स तयार करून देण्यात आलेले आहेत आणि याच्यासाठी पात्रता मागितलेली आहे BAMS, BUMS, मेडिकल ऑफिसर मेल आणि फिमेल या दोन्ही पदांकरिता. यासाठी एकत्रित मानधन मेडिकल ऑफिसर मेल या पदासाठी 28,000 रुपये आहे आणि फिमेल साठी देखील 28,000 रुपये दरमहा वेतन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे लॅब टेक्निशियन. यासाठी देखील जागेचं विवरण देण्यात आलेलं आहे कास्ट वाईज. यासाठी पात्रता मागितलेली आहे DMLT 1 इयर एक्सपिरियन्स, 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे फार्मासिस्ट. यासाठी 7 जागा आहेत. यासाठी पात्रता मागितलेली आहे B फार्मसी किंवा D फार्मसी आणि सोबत 1 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे. कास्ट वाईज जागेचे विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक. यासाठी एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक्स मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स या पदासाठी अर्ज करू शकता. 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर. यासाठी एकच जागा आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट मागितलेला आहे विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 35,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे फिजिओथेरपिस्ट. यासाठी 2 जागा आहेत. ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी. जर तुम्ही पदवीधर असाल फिजिओथेरपी मधून तर तुम्ही फिजिओथेरपिस्ट या पदासाठी अर्ज करू शकता. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे न्यूट्रिशनिस्ट. यासाठी BSc होम सायन्स न्यूट्रिशन मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे काउन्सिलर. यासाठी 8 जागा आहेत. नेम ऑफ प्रोग्राम आणि प्लेस ऑफ पोस्टिंग या ठिकाणी देण्यात आलेले आहे. यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलेलं आहे MSW. कास्ट वाईज विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. एकूण 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. अशा एकूण 166 पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे. तर आता ह्या झाल्या मित्रांनो संपूर्ण पदांबद्दलची माहिती. आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती देतो. तर या ठिकाणी या जाहिरातीमध्ये तुम्हाला हा QR कोड दिसत असेल. हा जो QR कोड दिलेला आहे तो तुम्हाला स्कॅन करावा लागेल. या QR कोडला स्कॅन केल्यानंतर तुमच्या समोर एक गुगलचा फॉर्म ओपन होईल आणि तो जो फॉर्म ओपन झाल्यानंतर त्यामध्ये जी माहिती मागितलेली आहे ती माहिती संपूर्ण तुम्हाला भरायची आहे
आणि उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या ईमेल आयडी वरून अर्जाची हार्ड कॉपी डाउनलोड करून संबंधित शैक्षणिक कागदपत्र व धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट सोबत जोडून विहित कालावधीत अर्ज रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती येथे सादर करायचा आहे। तर याची शेवटची तारीख आहे 3 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही अर्ज भरून डिमांड ड्राफ्ट वगैरे सर्व शैक्षणिक कागदपत्र जोडून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे 3 एप्रिल 2024 पर्यंत। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, वरील प्रमाणे मंजूर पदे असलेल्या निव्वळ कंत्राटी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह 19 मार्च 2025 पासून ते 3 एप्रिल 2025 पर्यंत रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुमचे अर्ज स्वीकारण्यात येतील। त्यानंतर बघा मित्रांनो, तुमची जी निवड प्रक्रिया आहे ती इंटरव्ह्यू द्वारे निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर आता तुम्हाला डीडी जो आहे तो किती रुपयाचा लावायचा आहे आणि कोणाच्या नावाने डीडी काढायचा आहे त्याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती यांच्या नावाने तुम्हाला डीडी काढायचा आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 100 रुपयाचा नॉन रिफंडेबल डीडी असणार आहे। राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी या अर्जासोबत जोडून तुम्हाला धनाकर्षाच्या मागे स्वतःचे नाव स्वहस्ताक्षरात लिहायचं आहे। तर बघा मित्रांनो, या जाहिरातीमध्ये कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जात नाही। तुमच्या शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती तुमची निवड प्रक्रिया राबवली जात असते। याबद्दल त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली। एकूण निवड प्रक्रिया आहे ती 100 गुणांवर मेरिट लिस्ट या ठिकाणी लावली जात असते। तर आता या संपूर्ण भरती प्रक्रियेला खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 38 वर्षापर्यंत आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, जे विद्यार्थी कास्ट मध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट जोडणे अनिवार्य आहे आणि जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये मोडतात म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये त्यांना ईडब्ल्यूएस चे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे। तर आपण या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतलेच आहेत। याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा। तुमच्या शंकेचं निरसन 100% केले जाईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।